सरकारचं 12 जणांचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी रवाना। संभाजीनगर विमानतळावर शिष्टमंडळाची खलबतं। हाकेंना लेखी आश्वासन द्यायचं की नाही याची चर्चा। "60% लोकांच्या भावनांकडे बघण्याची मुख्यमंत्र्यांची नियत दिसत नाही। उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। लेखी आश्वासन आल्याशिवाय ऐकणार नाही, हाकेंचा निर्धार। मराठा आणि ओबीसी आंदोलन प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होणार। अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक। गिरीश महाजन यांची घोषणा। अजित पवारांनी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं, अमोल मिटकरींचं वक्तव्य। महायुतीत अजित पवारांचं मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचाही दावा। सुनावणीला सातत्यानं गैरहजर राहिल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 3000 रुपयांचा दंड। कोरोना काळात वीज दरवाढ आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाणीचा आरोप। खासदारांच्या शासकीय कार्यालयाचा ताबा घेण्यावरून अमरावतीमध्ये राडा। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडेंनी कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा ताबा घेतला। शेतीच्या पाणीपट्टीत 20% वाढ। दुष्काळापाठोपाठ शेतकऱ्यांवर पाणीपट्टी वाढीचं संकट। ऊस केळीसह 12ही पिकांना फटका बसण्याची शक्यता, तर विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्याचा पटोलेंचा इशारा। नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात तणावाची स्थिती। आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरल प्रकरणी जमाव रस्त्यावर। दुकानं बंद करण्याचं आवाहन करत रास्ता रोको। पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोयता गँगचा हैदोस। वडगाव शेरीमध्ये पोलिसांच्या गाडीसह 15 ते 20 गाड्यांची तोडफोड। कोयता गँगचं पोलिसांसमोर आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।